म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्रियांना शिक्षणासाठी घराबाहेर काढलं आणि आपण तेव्हापासून शिक्षण घेऊ लागलो. पण आताही शाळांमध्ये वगैरे सावित्रीबाई फुलेंचा जयघोष होत नाही, बऱ्याच ठिकाणी होत नाही. कारण की आपल्याला सांगितलं आहे सरस्वती विद्येची देवता, पण आम्ही म्हणते की एवढ्या मोठ्या देवता होत्या, एवढे देव धर्म होते, तर आम्हाला शिक्षणापासून का बरं वंचित ठेवण्यात आलं होतं. मी ओबीसी कुटुंबातून जन्माला आलेली आहे आणि ओबीसीच्याच घरी आहे. तेव्हापासून मी कोणतेही व्रत वैकल्य करत नाही. फुले शाहू आंबेडकरी विचारधाराच माझ्या घरामध्ये चालते. मनुस्मृती आलेली आहे, कारण की शूद्रांना धनसंचय करणे, नोटाबंदी आली होती. तर मी एक माझ्या मुलीने लिहिलेली कविता वाचून दाखवते आहे. आज जिकडे तिकडे हॅपी वुमन्स डे च्या शुभेच्छा गरजत असतील. आज जिकडे तिकडे हॅपी वुमन्स डेच्या शुभेच्छा गरजत असतील, पण कुठे ना कुठे स्त्रियाच वेदनेनं रडत दिसतील. पण कुठे ना कुठे ह्या स्त्रियाच वेदनेनं रडत दिसतील. आधी चूल मूल सांभाळणाऱ्या या स्त्रियाच आज चूल मूल स्कूल सांभाळून मी सुरक्षित असेल ना या विचारातून वेळ मिळेल तरच स्वस्त बसतील. का हो, पुरुषांची शक्ती नेहमीच स्त्रियांच्या सहनशक्तीवर भारी असते. का हो, पुरुषांची शक्ती नेहमीच स्त्रियांच्या सहनशक्तीवर भारी असते. का हो, रात्री एकटी स्त्री ही घराबाहेर घाबरलेलीच दिसते. का हो, रात्री एकटी स्त्री ही घराबाहेर घाबरलेलीच दिसते. पतीला परमेश्वराची उपमा द्यावी आणि स्त्रीने अर्धांगिनी बनून राहावी. का हो, बनून ही अर्ध्यापेक्षा जास्त दुःख तिच्याच वाटेला यावा. का हो, तिनेच आपल्या आई वडिलांना सोडून अश्रूंचा बांध फोडावा. कधी हो आजचा दिवस दररोज मनवला जाईल. कधी हो आजचा दिवस दररोज मनवला जाईल. कधी हो हा समाज फक्त शुभेच्छांनी नाही तर आमच्या सुरक्षेने सजवला जाईल. आम्ही स्वतंत्र तर आहोत, कारण भारतरूपी बगीच्यात आहोत. पण मला वाट असेल त्या दिवसाची जेव्हा रात्री 12 नंतरही स्त्रिया मोकाट भिंतीच्या पिंजऱ्यातून बाहेर पडतील. तेव्हा खऱ्या अर्थाने महिला दिन महिलांसाठी साजरे होतील. ही डॉक्टर मल्लिका देशमुख यांनी लिहिलेली आहे. तर महिलांच्या वेदना तिनं आपल्या कवितेमध्ये सादर केले आहेत. आपण आताही बघतो, महिला घराबाहेर पडताना भीती वाटते. आताही कवड्या मुलींवर बलात्कार केले जातात आणि ह्याच देशामध्ये स्त्रीला दुर्गा शारदा म्हणून आपण पूजतो आणि त्यांची नवदुर्गेभर पूजा करतो. मी ओबीसी कुटुंबातून जन्माला आलेली आहे आणि ओबीसीच्याच घरी आहे. पण माझे पती म्हणजे फुले शाहू आंबेडकरी विचारधारांनी प्रवृत्त आहेत आणि मी माझं लग्न 1999ला झालं. तेव्हापासून मी कोणतेही व्रत वैकल्य करत नाही. फुले शाहू आंबेडकरी विचारधाराच माझ्या घरामध्ये चालते आणि माझ्या मुलीसुद्धा ह्या विचारधारेनेच प्रवृत्त आहेत, प्रेरित आहेत. तर मी ओबीसी सेवा संघ महिला जिल्हा अध्यक्ष आहे, ललिता देशमुख. तर आता मी सगळ्या बुद्धिजीवी वर्गाच्या महिलांशी बोलत आहे, कारण की सगळ्या बुद्धिजीवी महिलांच्या बुद्धांच्या घरी जन्माला आल्या आहात. तुम्ही बुद्धांचे विचार तुमच्या घरामध्ये आहेत, तर तुम्हाला सगळं काही समाजामध्ये माहीत आहे. पण त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी समता स्वातंत्र्य बंधुता न्याय हे तत्वावर आधारित आपलं स्वराज्य निर्माण केलं आणि तळागाळातील प्रत्येक लोकांपर्यंत आपलं म्हणजे कसं सुख सुविधा मिळतील याच्याकडे लक्ष दिलं. आणि आमच्या महिला तेव्हा सुरक्षित होत्या.
एका पाटलांनी आमच्या महिलेचं बलात्कार केलं तर त्यांचं तात्काळ शिरछेद कलम करण्याचा आदेश त्या काळी शिवाजी महाराजांनी दिलेला होता. आपण आता राजे मनवतो आणि राजे आपले आहेत माहीत, कारण की तिथे जात धर्म आड येऊन आपल्या कोणत्या जातीची महिला आहे, कोणत्या याचा आहे, तेव्हाच कारवाई केली जाते त्या पुरुषांवर. कारण की आमदार खासदारांचे मुलं हे म्हणजे श्रीमंतीच्या माज येऊन लहान लहान मुलींवर म्हणजे बलात्कारही करतील तरी पण त्यांना कधी शिक्षा होत नाही. इथं जात धर्म पाहिला जातो आणि श्रीमंती पाहिल्या जाते. पण त्या काळामध्ये आमचे राजे होते की तेव्हा महिला सुरक्षित होत्या. आता आपण सुरक्षित नाही. आताच आपण जगद्गुरु तुकोबारायांचा पुण्यतिथीचा दिवस 5 मार्चला साजरा केलो. त्यांना सदेह वैकुंठवासात गेले म्हणतात. पण आमच्या तुकोबारायांना जे शिवाजी महाराजांचे गुरु होते त्यांना इंद्रायणी नदीमध्ये डुबवून मारण्यात आलं होतं. आणि आता आपण म्हणजे होळी साजरी करतो आणि धुलिवंदन साजरं करतो. तर शिवाजी महाराज तुकोबारायांचे गुरु आणि त्या शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणारे महात्मा ज्योतिबा फुले, त्यांनी स्त्री पुरुष समानता हे तत्व अंगी सारून स्वतः पत्नीला घराच्या बाहेर काढून त्यांनी 1 जानेवारी 1848ला पहिली शाळा काढली. त्या दिवशी आपला स्त्रीमुक्ती दिन आहे. कारण की आपण घराच्या बाहेर कधीच पडलो नाही. आपण स्त्री ही चूल आणि मूलच सांभाळत राहायची. पण स्त्री तर ह्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुल्यांच्या म्हणजे कर्तृत्वाने आणि त्यांच्या मेहनतीने आणि त्यांच्या म्हणजे श्रमामुळे आपण आताही आपण त्यांच्यामुळेच ह्या स्टेजवर बसले आहोत आणि इथे एकत्र आलो आहोत. आता महात्मा फुलेंनी सांगितलं आहे, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. आता बघा गाव खेड्यामध्ये आपण इथे सगळे सुशिक्षित कर्मचाऱ्यांचे आहोत, पत्नी आणि कर्मचारी बसलेले आहोत. पण गाव खेड्यामध्ये प्रायमरी शाळा बंद करत आहे गव्हर्नमेंट. 65,000 शाळा बंद पाडत आहेत. आपला समाज बहुजन समाज जास्त खेडोपाडीमध्ये राहतात, खेड्यामध्ये राहतात. आणि खेड्यामध्ये जर आपल्या शाळा जर बंद पडल्या प्रायमरी शाळा तर भविष्यामध्ये फुले ज्योतिबा होणे अशक्य आहे आणि पुन्हा शाळा निर्माण होणे अशक्य आहे. कारण की आपल्या शाळा वाचल्या पाहिजे. विद्येविना मती गेली म्हणजे विद्या नसेल तर मती जाते आणि मती गेली तर गती जाते आणि गती गेली तर नीती जाते आणि नीती गेली तर वित्त जाते आणि वित्त गेल्यामुळे शूद्र खचतात आणि एवढे अनर्थ एका अविद्येने होते. म्हणजे शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे. आता गावखेड्यातला मुलगा शाळा बंद पडेल तो कुठे शिकणार आहे. कारण की आता खाजगीकरण झालेलं आहे. तुमच्या मुलांना आता माझ्या मिस्टरांचा पगार 1-1.5 लाख रुपये असेल समजा, तरी मला तो आता पुरत नाही माझ्या मुलींचं शिक्षण. फक्त एक कर्मचारी आपल्या मुलांना शिक्षण आणि एक घर बांधू शकतो. आता खाजगीकरण झालेलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. 15,000 20,000 तो काम करेल आणि आपल्या मुलाला कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण देऊ शकतो काय? नाही. म्हणून आपल्या प्रायमरी शाळा वाचवणं काळाची गरज आहे. कारण की आपण सगळे कर्मचारी आहोत, आपल्याला याचं काही भान नाही आहे. आपण कॉन्व्हेंटला शिकवू शकतो, 50,000 का 1 लाख रुपये खर्च करू शकतो. पण माझा गावखेड्यातला बहुजन समाज तो आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकणार नाही. कारण की तो आपला पोट भरेल की तुमच्या आपल्या मुलांना शिक्षण देईल. मग शिक्षणामुळे त्याची नीती भ्रष्ट होईल, तो गुन्हेगारीकडे वळेल आणि गुन्हेगारीकडे वळून मग आपल्या समाजामध्ये पूर्व परिस्थिती येईल. तोंडाला गाडग दुग्नाला झाडू मनुस्मृती आलेली आहे. कारण की शूद्रांना धनसंचय करणे, नोटाबंदी आली होती, शिक्षण बंदी, अर्थबंदी ह्या हळूहळू छुप्या रुस्तमाने येत आहेत. आपण बाबासाहेब म्हणतात शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण आपण शिकत आहोत,
संघटितच होत नाही आणि संघर्ष तर दूरच राहिलं नाही का. आणि बाबासाहेबांनी सांगितलंच होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. कारण की गावखेड्यातला मुलगा आता प्रायमरी शाळेमध्ये शिकूनही तो कलेक्टर, इंजिनियर, डॉक्टर सगळ्या पदावर जात आहे, पण ते समाज म्हणजे उच्चवर्णीयांना ते पाहावत नाही. कारण की आपला बहुजन वर्ग शिकलेला आणि उच्च पदावर गेलेला आताही पाहत नाही. कारण की सरळ सेवे भरतेने सगळे पदं भरल्या जात आहेत, परीक्षा होतात, वारंवार रद्द केल्या जातात आणि त्या रद्द करून आमचे मुलं हताश होतात अभ्यास करून करून, आणि अभ्यास करून ते हताश झाल्यानंतर आत्महत्या करतात. हे प्रत्येक घरची शोकांतिका आहे. इंजिनिअरिंग झाल्यानंतर कंपन्या येत नाहीये, 10-15 त्याला काम करावं लागत आहे. मग हा संघर्ष कोण करेल? त्या काळामध्ये त्यांनी आपल्या हक्क आणि अधिकारासाठी महिलांनी लढाई लढली होती. आता आपल्याला आपल्या हक्क अधिकारासाठी लढाई लढावं लागणार आहे. कारण की आता सगळ्यांची ही समस्या उठून बसेल. माझ्या नवऱ्याचा पगार आता कधीपर्यंत पुरेल? ते रिटायर्ड झाले, पगार मिळेल, झालं. मग माझ्या मुलाला त्याच्यानंतर नोकरी नाही, त्याला 10-15 हजारांनी नोकरी मिळेल. तर मला जर मुलगा मुलगी असेल तर मी आपल्या मुलाला पहिले शिकवेन. कारण की पुरुष प्रधान संस्कृती आहे, मुलीकडे कोणीही लक्ष देणार नाही, मुलीला पैसे लावून शिकवणार नाही. शाळा बंद पडतील तर ही परिस्थिती येणार आहे भविष्यामध्ये. गावखेड्यामध्ये पहिले सारखंच होईल, मग चूलमूल सांभाळून फुकत बसा. म्हणून आपल्या थोडं डोळे खुले ठेवून आपल्या समाजातील लोकांनी जाणीव जागृती करणे काळाची गरज आहे. कारण की गुलामाला गुलामीची जाणीव झाली तेव्हाच तो बंड करून उठेल, पण आपल्याला गुलाम आहोत हे जाणीवच करू देत नाहीयेत. कारण की सोशल मीडिया, रील्स, मोबाईल याच्यामध्ये आपण भरकटलेले आहोत. आता आपण घरात जवळ बसतो, पण तो आपला मोबाईल पाहत राहते, तो आपला मोबाईल पाहत राहते. एका कुटुंबामध्ये मुलांचे आई वडिलांचे संभाषण होत नाही. तो मुलगा काय करतो बापाला माहित नाही, बाप काय करतो मुलाला माहित नाही राहत. म्हणजे ही परिस्थिती आलेली आहे प्रत्येक घरामध्ये. त्याला फोन करून बोलवावं लागते, ये रे बापू जेवण करायला. म्हणजे भविष्यामध्ये आपली ही परिस्थिती हलाखीची होणार आहे. मी ओबीसी समाजातून आहे. ओबीसीची जातीनिहाय जनगणना करा म्हणून आम्ही वारंवार शासनाला पत्रक दिले, वारंवार आम्ही त्यांच्याकडे निवेदन देतो, पण शासन काही ऐकायला तयार नाही. कारण की हा ओबीसी समाज आहे मोठा, आणि ओबीसी समाजाचं जर एवढं जनगणना जर झाली तर त्याची आकडेवारी कळेल, आणि आकडेवारी कळली तर त्याला त्याच्या हक्कानुसार जिसकी जितनी संख्या भरी उसकी उतनी भागीदारी, तेवढा त्याचा हिस्सा द्यावा लागेल. म्हणून शासन हा घाबरत आहे आणि आमची जनगणना काही करत नाही आहे. म्हणून आम्ही ओबीसी सगळ्या ओबीसी एकत्र येऊन ओबीसी संघटनेद्वारे अशी पाठीलावा मोहीम आम्ही आयोजित केलेली आहे. भंडाऱ्याला 22 मार्चला मोठा आंदोलन आहे, आणि आम्ही ओबीसीचे हक्क आणि अधिकारासाठी घराघरापर्यंत जाऊन समाजाला आम्ही जागृत करत आहोत. आणि आमचं ध्येय आहे की बहुजन समाजांनी म्हणजे SC ST ओबीसींनी एकत्र येऊन आपला लढा लढावं, आणि आपण सगळे एकत्र येऊ. कारण की आपण ह्या देशाचे मूळ निवासी आहोत, आपण बहुजन आहोत, आणि 3% वाले आपल्यावर राज करत आहेत, आणि सगळे 90-95% तेच घेऊन जातात. आणि आम्हाला फक्त आमचे ओपनच्या सुद्धा जागा भरल्या जात नाहीत SC ST ओबीसींच्या. आपल्याला फक्त जे कॅटेगरीनुसार आहेत तेच मिळत आहे. म्हणून आपण इकडे लक्ष देणे काळाची गरज आहे. आप देख रहे हैं WLBS न्यूज। चैनल को सब्सक्राइब करना और बेल आइकन को प्रेस करना ना भूले।